बरेच दिवस झाले अक्षुला तिच्या पप्पा डीमार्टमधून 2-3 जीन्स घेऊन आले होते, पण त्याचपैकी ही एक जीन्स होती फ्लोरल जीन्स, जी अक्षुला फार लांब अशी झाली साईजमध्ये. बाकीचे जीन्स व्यवस्थित येऊन गेले, पण तिचं 2-3 दिवसापासून चाललं, मम्मी जीन्स फिटिंग करून दे, फिटिंग करून दे. तिला तीच जीन्स घालायची फार आवड होती. मग मी मशीनमध्ये ऑइल वगैरे टाकून घेतलं आणि तिची पॅन्ट फिटिंग करायला घेतली, पण मशीन पण काही सारखं धागा तोडत होती. जाड कपड्यावर मशीन काही चालतच नव्हती आणि अधूनमधून धागा तोडायची, तर तिची जीन्स काही व्यवस्थित फिटिंग करून झालीच नाही. पण तिची चिडचिड सुरू होती, मम्मी करूनच दे. मी म्हटलं मशीन चालतच नाही तर तुला देऊ तरी मी कसं, नंतर देईन. मला आता मशीन पण रिपेअर करायला द्यायची आहे, कारण बरेच कपडे शिवायचे राहतात, फिटिंग करायचे राहतात, जे होत नाही. आणि घरी मशीन असलं की कसं थोडी हेल्प राहते शिवायला, बाहेर द्यायचं काही काम राहत नाही. आणि माहिती का, डिलेवरी होऊन 1 वर्ष झालं, पण माझ्या 1 वर्षानंतर हेअरफॉलचा मला प्रॉब्लेम सुरू झाला. जिथं बघितलं तिथं घरात केस पडलेले राहतात आणि हाताने जरी ओढले ना तर फार जास्त प्रमाणात माझी केस गळती सुरू झाली. त्यामुळं मी काय करते, असं जुडं घेते आणि केसांचा गोल राऊंड करून वर बांधून घेते. माहिती त्याच गोष्टीचं मला फार जास्त गळायला लागले, टेन्शन येत आहे. असं पूर्ण केस सोडायचं काही जायला नको माझेवाले. काही उपाय असेल तर प्लीज मला सुचवा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.